पप्पा, हा बेटा. एफस्टीन फाईलवरून जगभरात आंदोलन का चालू आहे? ओके. काय बेटा, हा जो एप्स्टीन आहे, जेफ्री एप्स्टीन, ह्यांनी जे कांड केलेलं आहे, सेक्स स्कॅन्डल इंटरनॅशनल, ह्याच्यावरून अनेक देशांमध्ये खळबळ माजली आहे. त्याच्यामध्ये युनायटेड स्टेट्स म्हणजे अमेरिका आहे, ब्रिटन आहे, स्लोवाकिया आहे, मलेशिया आहे, रशिया आहे आणि भारत आहे. ह्या देशांमधल्या लोकांशी जेफ्री एप्स्टीनचे संबंध होते, यावरून एक वाद चालू झाला आणि त्याच्यावरून सगळ्या जगभरामध्ये त्या त्या देशातल्या लोकांची, मोठ्या नेत्यांची, उद्योजकांची, भांडवलदारांची, श्रीमंतांची नावं आल्यामुळं यावरून चौकशी व्हावी असं आंदोलन चालू आहे. आता झालं काय की साधारणतः नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आणि 30 जानेवारीला याच्या काही फाईल्स ज्या होत्या जवळपास, म्हणजे त्याच्या आधी आणि 30 जानेवारीला आता जवळपास 3.5 लाख फाईल्स या एप्स्टीनच्या जारी झाल्या, रिलीज झाल्या वेबसाईटवर. आणि या वेबसाईटवर फाईल्स रिलीज झाल्यानंतर म्हणजे जवळपास 2000हून अधिक व्हिडिओ यामध्ये आहेत. जो तू यावरून सगळ्या सोशल मीडियावर याची चर्चा तुला दिसेल. आणि झालं काय की यामध्ये काही पीडितांची नावं आली. जे ट्रम्प आहेत अमेरिकेचे अध्यक्ष, त्यांचंही नाव आलं. आणि ज्या पीडित आहेत, जे व्हिक्टीम आहेत, या महिलांनी मागणी केली की सर्व फाईल्स म्हणजे 6.5 लाख फाईल्स, म्हणजे आता आता ज्या जाहीर झाल्या, या 50% जाहीर झाल्या, तर त्या उरलेल्या फाईलसुद्धा डिक्लेअर कराव्यात अशी मागणी या पीडितांनी केली, त्यांच्या वकिलांनी केलेली आहे. अमेरिकेमधला जो काँग्रेस पक्ष आहे त्यांनी याची मागणी केलेली आहे. आणि मॅक्सवेल, जी सध्या 20 वर्षाचा तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहे, मॅक्सवेलने दयेची याचिका ट्रम्प यांच्याकडे दाखल केली आहे आणि याच्या संबंधीचे खटले अजून चालू आहेत, फाईल्स येणं बाकी आहे. आता या मॅक्सवेलचं काय म्हणणं आहे, तर तिचं म्हणणं आहे की मला जर ट्रम्प सरकारने माफी दिली तर मी ट्रान्सपरन्सी, याची अधिक क्लॅरिटी जी आहे ती मी अधिक स्पष्ट करेल. ट्रम्पने ह्या एक गोष्ट आहे की ही गोष्ट जगजाहीर आहे आणि ट्रम्पने पण ती मान्य केलेली आहे की ट्रम्प आणि एप्स्टीन हे दोघेही मित्र होते. या एप्स्टीनचा जो भाऊ आहे मार्क एप्स्टीन, त्यांनी सुद्धा, त्याच्या मुलांनी सुद्धा म्हटलेलं आहे की ट्रम्प आणि एप्स्टीन हे दोघेही चांगले मित्र होते, परंतु गुन्हेगारीशी संबंधित त्याचा संबंध आल्यानंतर ट्रम्पने सांगितले की माझा त्याचा काही संबंध नाही. तर ह्या प्रकरणाची चौकशी अधिक पारदर्शी व्हावी म्हणून सर्वत्र आंदोलन चालू आहे. आपल्याकडे भारतामध्ये सुद्धा काँग्रेसने हा प्रश्न उचलून धरला आहे. जंतर मंतरवर युवक काँग्रेसच्या वतीनं आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये सुद्धा या विषयावरून आंदोलन केलं. लक्षात आलं बेटा तुझ्या?